न सांगता भक्ताचं मन ज्याला कळतं त्याला काट्याला थुका लावायची गरज आहे काय? रखमाई म्हणल्या मग का देवा असं वागताय? विठ्ठलाने सांगितलं काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. तुम्हीच सांगा माय. फक्त तुकोबाचा संसार सांभाळला ना साधना ना योग याग ना तपश्चर्या. विठ्ठलाने काटा काढला. मोडणीमकर जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपला काटा काढाय काय कमी बसले ते वय. पण जाऊ द्या. देव राखी त्याला नाही देव तारी त्याला कोण मारी अशी गत आहे आपली. काय करायचं ते करू द्या. काय संकट वाटायला येऊची येऊ द्या. काय पाय खेचायचे खेचू द्या. काय बंधन घालायची घालू द्या. काय आडवं यायचं येऊ द्या. त्याच्यावर विश्वास ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सुद्धा नतमस्तक व्हावंच लागेल एका दिवशी. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही चुकायचं ती करायचं ती. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय. जे आपल्याला भेडवतील ते बरोबर नरकात जातील. आपण घालायची गरज नाही. गेले तर आपण घालू. एवढं काय अवघड आहे आपल्याला तरी. एवढं काय अवघड आहे दादा. ताकद फक्त नामचिंतनात. अशक्य ते शक्य करायचं. काही करू शकतो. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता फक्त एकच अट आहे. चरणी जगन्नाथा देवाची हे. तिथं गेल्याशिवाय का जायचं? जाऊ देवाची या कापा देव देईल विसावा. देव सांगू सुख दुःख देव निवारील भूक. एकदा तिथं गेलं ना दादा आम्हाला मुक्ती साधायची गरज नाही. नीट ऐका हरिपाठ. वर्तमान भूत भविष्य कळतं तुम्हाला. वर्तमान काळ भविष्य काळ भूतकाळ. कीर्तन करत आहे वर्तमान आहे केलंय भूत आहे करायचंय भविष्य. नीट ऐका हरिपाठ. तेने आपल्यातला नाही येतो. आपल्यातला आहे का? तेने भलता येतो. मुक्तीचारी साधायच्यात साधतोय साधियल्या भूतकाळ आहे. साधून झाल्यात. ज्यांच्या ताकद होती त्यांनी साधल्या. आम्ही संसारिक आहोत. आम्हाला जमणं शक्य. आम्हाला मोक्ष मिळवता येणार आहे का? आम्हाला सामर्थ्य मिळवता येणार आहे का? आम्ही संसारिक आहोत. मग आम्ही काय करायचं? हरिमुखे नीट ऐका अभंग. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर उभा याचा अर्थ उभा नाही. उभा याचा अर्थ सावध तटस्थ कायम सामर्थ्याने कॉन्स्टंट निष्ठेने उभे राहणं. उभा याचा अर्थ संतांनी बोलावं मी झेलावं. उभा याचा अर्थ संतांनी वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. उभा याचा अर्थ मी सावध आहे मला कळतंय. उभा मग क्षणभर जरी सावध असाल तरी काही हरकत. फक्त क्षणभर तरी सावध. तुकोबाराय सांगतात वयाच्या 22व्या वर्षी कळलं सावध झालो हरीच्या आलो. सावध स्टेबिलिटी स्थिरता आमच्याकडे फार घाई आहे. एक माणूस पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही होता इथे. मग मोडणीमकर कसं होईल? वाढेल का? अर्थात नाही. आमची गत तशीच आहे. इन्स्टंट देव भेटत नसतो. आज माळ घातली उद्या महाराजांन परवा पाकिट. अरे येडा आहे का काय तू? थोडी घासू दे भेटतंय पाकिट बी भेटतंय. थोडा दम धर. लोक म्हणतात तू कुठं लई मोठी गेली. अरे कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली आणि यातली कित्येक तरी माणसं त्या साक्षीला आहेत. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. 18-19 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. उगाच देव देत नाही रे पण ताकद एवढी आहे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अरे गाढवाचं घोडं करायची ताकद हरिमुखे. लोक म्हणले काही बी बोलती का ऐकतो म्हणून. गाढवाचं कुठं घोडं होतं का? मोडणीमकर होतं का? नाही म्हणू नका. तुकोबाराय खोटं बोलत नाहीत. तुम्हाला बघायचं का? दाखवते ना डोळे झाक. अरे विश्वास ठेवा मारित नाही तुम्हाला. झाका डोळं उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. कळलं त्यालाच कळलं.
अरे येड्यानो आम्ही गाढवच आहे, कुठला अक्कल आहे? पण फक्त मुखात त्याचं नाव आहे, चरणावर त्याच्या मस्तक आहे. आजची पिढी विचारते देवाचं नाव काय देतं? अरे माणसालाही देव करायची ताकद देवाचं नामचिंतन देतं. आज माणसं चरणावर मस्तक ठेवतात. काय कमी केलं विठ्ठलाच्या नावाने? प्रसिद्धी, प्रगती, संपत्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, सगळ्यात मोठं समाधान कोणी दिलं? हरिमुखे. आणि वेळ जोपर्यंत भजन करत जा. एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटते का? मोडणीमकर काय ग माय मावल्या, देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? करीत जा. फुलं वाहता का? वाहता का ग माय? फुलं वाहता? ताज्या वाहता का शिळ वाहता? फुलं कसे वाहता? ताजी का शिळी? ताजी का शिळी ग? ताजी. शिळ आलं तर काय करता ग माय? फेकू. हा फेकून देतो वाहात. थोडा विचार करा मोडणीमकर. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला आणि भजनाला सगळे गावातले म्हातारे बसवतात. कसा देव उठण? अरे कळत नाही तो काकडा उठा काय मोठ्याचं काम आहे. बारकाच्या हाताला धरून काकड्यात बसवणं. आज नाही उद्या आवड लागल, उद्या नाही परवा लागेल. अरे हान पण बसव. विश्वासानं सांगते ही लेखी बहीण, विश्वास ठेवा माझ्यावर. ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा करेल, हरिपाठ करेल, तोपर्यंत माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासानं सांगते, फक्त तरुण पिढीनं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हातारी चांगली पाहिजे. तिथं ह्योच मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतो. उभ्या मारुतीला राणी दाखवतो म्हणतो पोरं वाया गेली, तू रे गुणाचा. अरे विचार बी करी जरा. खुशाल म्हातारी म्हणते पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या. तू मिसरी लाव लाव नातवाचं मुख घेती. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. तू काय सांगते लोकाला? आधी तुम्ही विचार करा. लेकरं अनुकरण करतात, कॉपी करतात. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात, वेळ द्यावा लागतो लेकरांना. लय अवघड आहे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मोड नियम आहे का? बर गुरुजी ते आज नाही कळत, उद्या कळत. आज कळणार नाही ते उद्या. आणि किती सांगा यांना, किती बी सांगा, करायचं ती आज अंतर ठेवून बसली ती, उद्या स्टेजवर यायला घाबरत नाही. आज निस्ती बाल्कनी धरली, उद्या हित यायची घाई असती. फक्त हित येऊ येऊ नाचत. अरे कीर्तनात कुठं बसला होता तू दाद्या? काय लोकांचं बरं खरंच बरं. ती जनाई म्हणते ती काय खोटं नाही बघा. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन 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 जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन जागा.
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कारण आहे त्याचं नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
जमल तसं म्हणा, नाही तया विना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. तू रामकृष्ण जसं जमल. देवाचं नाव काही पाप देत नाही महाराज, काही हरकत नाही. अजूनही माय काय जणायच्या बघा. जात्याच्या मुखी खायला ते आवाज मोकळा. मोत्याचे ताणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय म्हणे. काय महाराज काय भजन होती. आता सिस्टीमवाले सुद्धा सप्त्यात वगैरे भजन लावतात बघा जुने सुमितचे. गोड वाटतात, गाठ्यातली नाही पण गोड वाटतात. लेकरांची सेवा केली सत्वा कस पांग फेडू कस हो शब्दामध्ये प्रेम बघा, भावना बघा. उपकार नाही बोलू शकत विठ्ठला मी तुझे. लेकरांची सेवा केली सत्वाई कस पांग फेडू कस हो तुझ्या उपकार जगी तोड नाही. उभारीन जीव माझा साबळे विठाई विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड ताळची पलांची. अभंगाला जोड ताळची पलांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. माहुलीत मूर्ती समाधानी बनवता आयुष्य. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार. विठ्ठला तू वेळा आकाशी जय पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा. पाबुले चालती माय मावल्या पाबुले चालती. राहिलेल्या दोन चार येत असेल तर लाजू नका, येत नसेल तर जरा लाजा. कळलं त्यालाच कळलं महाराज. पाबुले चालती माझ्या बाया गोडच आहे त्या. सुरुवातीलाच म्हणलं होतं मी आई शपथले तुम्ही गोड आहे महाराज बरं का. पाबुले चालती